माझ्या बाळाचं किती मेहनत होती मलाच माहिती आहे. माझ्या सासऱ्याचं आणि माझ्या बापाचं नाव रोशन केलं माझ्या बाळानं. पहिल्यांदा मला अशी खुशी वाटते की माझ्या लेकानं पुऱ्या परिवाराला एवढी खुशी दिली. आज माझ्या भावाचा मुलगा आज पोलीसमध्ये झाला की मला एवढी खुशी आहे की हटकर समाजाचं आज त्यांनी नाव केलं आमच्या समाजामध्ये प्रथम पोलीस झाला आमच्या घरामध्ये. ही खुशीची गोष्ट आहे. हटकरांची मुलं बोलून दाखवत आम्ही करून दाखवतो म्हणजे शो नाही करत शिकायलाच करतात. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप खास, भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. खूप मेहनत, खूप संघर्ष, अनेक अडचणी, पण जिद्द कधीच सोडली नाही आणि आज त्या मेहनतीचं फळ मिळालं. माझे दीर आज पोलीस झाले. सागरचं एक स्वप्न होतं आणि त्या स्वप्नासाठी दिवसरात्र केलेली मेहनत, अनेक अडचणी, अनेक परीक्षा, अनेक संघर्ष, पण एक गोष्ट कधीच बदलली नाही, ती म्हणजे जिद्द. त्यांच्यात जिद्द होती आणि ती आज त्यांनी पूर्ण करून दाखवली आणि आज त्या जिद्दीला यश मिळालं आहे. हा क्षण फक्त त्यांचाच नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. सागरने एवढी मेहनत घेतली आहे तर त्याची जाणीव आम्हा सर्वांना आहे, पूर्ण कुटुंबाला आहे. त्यांचा हा दिवस, हा मुवमेंट एकदम स्पेशल बनवण्यासाठी आम्ही पूर्ण कुटुंब इथे जमा झालेलो आहे आणि गुलाल उधळणारे आम्ही, मस्त मज्जा येणारे. चला ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. तर सागरसाठी हे सगळं सरप्राईज आहे. आता सागर खाली येतील, बघू त्यांचं काय रिॲक्शन असेल ते. कसं वाटतं ताई, आपले दीर पोलीस झाले? मस्त एकदम मस्त. फिलिंग भारी आहे ना? आपल्या हटकर फॅमिलीला 4 चांद लावून दिले ना. 4 चांद. आज तो दिवस आला, साऱ्या गावात जल्लोष झाला. सांगणार ओरडून जगाला, दोस्त माझा साहेब झाला. पाहिलं होत जे सपन सत्यात आज उतरलं. दोस्ता माझ्या भावा, जिद्द होती ते करून दावलं.
इतनी खुशी मुझे आज तक सेम नाके कुठे चाललो आपण चालेल मिरवणूक काढताय भक्तीपीठाकडे बर ओके कशा आई मेरा भाई पुलिस बन चुका है कसं वाटतंय बाबू छान वाटतंय आम्हाला प्रेरणा मिळाली आणि आमच्या हट्ट फॅमिली फर्स्ट मोबाईल मिळाली आता असं वाटतं काकाने गेलं तर आम्ही का नाही करू शकतो अरे करू शकता ऑफकोर्स करू शकता
आता आम्ही चाललोय घरी केक कट. तर चाललंय केक कापायला, कारण की आमचे सागर चाचू होते हटकर फॅमिली मधले मुंबई पोलीस आले, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. असं खूप भारी वाटते काय. चला केकचा आनंद घेऊया. चलो चलो. व्हिडिओ काढा सांगा ना. इथूनच घेऊ आपण, इथूनच घेऊ. अंदर मत आ. मी पण ए चिप. पकडू का? विजय असो, विजय असो. हिप हिप. सागर, मुंबई पोलीस झाल्याबद्दल कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद होता आणि माझी मेहनत आज शेवटी माझं कष्टाचं फळ मिळालं. जोरात बोला थोडंसं. खूप छान वाटतंय. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद होता आणि माझं मोठ्या भावांचं मार्गदर्शन होतं. आज माझं कष्टाला यश मिळालं. त्याबद्दल हे सगळे आमचे मोठे भाऊ हे बघा, हे सगळे भाऊ माझी भाऊबंदची. हे भाऊंची मोठी भाऊ सांगत आमच्या परिवारमध्ये सर्वात पहिला पोलीसवाला आणणारा माझा लहान भाऊ. आमच्या अख्ख्या कुटुंबामध्ये एकच पोलीसवाला. आमच्या कुटुंबामधला हटकर फॅमिलीमध्ये सर्वात प्रथम झालेला पोलीस म्हणजे सागर हटकर आणि मोरधर काळामधून पहिला हटकर फॅमिलीमधून आलेला पोलीस म्हणजे मुंबई पोलीस दलातील पहिला सागर हटकर मुंबई पोलीस झाला आहे. त्याबद्दल आमच्याकडून सर्वांकडून त्याला हार्दिक अभिनंदन आणि आमच्यासाठी अभिमानास्पद हे झालंय. खूप क्षण आहे. अनेक वर्षापूर्वी मध्य प्रदेश या ठिकाणी एका मोरधर छोट्याशा गावातनं आपल्या उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रातल्या मुंबई या ठिकाणी आलेले हटकर परिवार आणि हटकर परिवाराची एक मेहनत आणि त्या परिवाराला पुढे नेणारे जे आमचे आजोबा, आज आजोबांचं आमचं स्वप्न पूर्ण होत आहे
की आज त्यांच्या परिवारातला त्यांनी तयार केलेला परिवार, त्यांच्या आशीर्वादाने जे पुढे चालले आहेत, त्या आमचा एक छोटा भाऊ सागर हाटकर आज हा महाराष्ट्र पोलीस म्हणजे मुंबई पोलीस नियुक्त झालेली आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की आमचा भाऊ पोलीस झालेला आहे आणि असा अभिमान अजून कंटिन्यू चालू राहावा, कारण की आता आमचे अनेक भाऊ आहेत ते पण रेसिंग मध्ये आहेत, तेही पोलीसमध्ये आहेत आणि आमच्या ज्या मुली लहान लहान ते बी रेसिंग मध्ये आहेत, ते पण आज ना उद्या पोलीस होणार आहे. परंतु सागरने सुरुवात केलेली आहे एंड बाकी पोरी करते. पूर्ण परिवाराचं स्वप्न होतं का सागर पोलीस बनावा म्हणून, आणि खास करून त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं का माझा मुलगा पोलीस बनावा, आणि त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं. आज अख्खा परिवार खुश आहे आणि त्याला बघून सनी उद्या चालून जे लहान पुरं आहे, आमचे लहान भाऊ आहे, मुली आहेत, मुले आहेत, हे सर्वांना म्हणजे एक प्रस्थान भेटेल आणि ते पुढे चालून सनी ते पण पोलीस बनतील किंवा कुठले तरी गव्हर्नमेंट जॉबला लागतील. त्यांना शिक्षणामध्ये अजून अभ्यास करायचा इंटरेस्ट वाढेल. पोलीस झाल्याबद्दल त्यांना खूप खूप अभिनंदन. माझे दीर सागर हटकर यांची मुंबई पोलीस दलामध्ये निवड झाली आहे. त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि प्रयत्न करत राहा. कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की जी होत नाही पूर्ण. कुठली पण गोष्ट प्रयत्न केला की पूर्ण होते. त्यांनी तसे प्रयत्न सोडले नाही, प्रयत्न करत राहिले आणि आज ते सक्सेस झाले. आमच्या हाटकर फॅमिलीमध्ये सगळ्यात आमचा लहान भाऊ आज पोलीस झाला. आम्ही सगळे खूप खुश आहोत, लहानपासून तर मोठ्यापर्यंत. तर आपले वयस्कर सगळे आपले मोठे काका बिका सगळे त्यांनी खूप मेहनत केली आणि आज त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं आणि तो पोलीस झाला. त्याची जिद्द त्यांनी सोडली नाही आणि त्याच्यावरती आम्हाला सगळ्या परिवाराला खूप अभिमान आहे. आणि मला तर स्वतःला पर्सनली खूप प्राऊड आहे मी थाटाने सांगू शकते की माझा भाऊ पोलीस झाला. सो फ्रेंड्स, आमच्या हटकर परिवारमधून आमचे सगळ्यांचेच म्हणजे आमचे लहान ते मोठ्यापासून सगळ्यांचे प्रिय काका आज मुंबई पोलीस झाले आहेत. त्यांच्यामुळे आमच्या सगळ्यांना गर्ल्सला म्हणजे माझ्या भावांना माझ्या बहिणीला खूपच मोटिवेशन भेटलंय आणि आम्ही सांगतो की असंच काका सगळं आम्ही लोक एक दिवशी आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्ही सागर चाचूच्या पुतणे आहात. मला पण असं वाटतं आता आम्हाला थँक्यू प्रेरणा दिल्याबद्दल, कारण की आम्ही पण करू शकतो की आमच्या काकाने गेले तर आम्ही का नाही करू शकत. आणि अशा अंगामध्ये एकदम अंगार आहे हा मोठं होऊन असं काहीतरी करायचंय ज्याच्याने सागर चाचूने कसं आमचं हटकर फॅमिलीचं नाव सन्मानाने मोठं केलंय, तसं मला पण माझ्या मनू दिदीला पण आमच्या सगळ्या मुली भावंडाला सगळ्यांना हटकर फॅमिलीचं मोठं नाव करायचंय की सगळ्यांना वाटायला पाहिजे हा हटकर फॅमिली म्हणजे. मित्रांनो, आमच्या काकांमुळे आम्हाला एक प्रेरणा मिळाली जे करून आम्ही मोठं होऊन पोलीस बनू शकतो. आम्हाला असं वाटतंय की आमच्या हटकर फॅमिलीमधला पहिला पोलीस सागर काका बनलेले आहेत. त्यांच्याकडे आम्हाला प्रेरणा मिळाली. आता आम्हाला असं नक्की समजलंय की आता आम्ही करूनच दाखवू. नमस्कार मित्रांनो, माझे काका पोलीस झाले सगळ्यांनाच अभिमान आहे. पण मी एकच गोष्ट बोलू शकणार की आम्ही पण मोठं होऊन असंच बनणार. आम्ही पण करूनच बनणार. पोलीस बनले यापुढे आम्हाला यापुढे काकाला खूप छान माझा छोटा भाऊ सागर हटकर हा मुंबई पोलीस झालेला आहे. त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो, कारण की हटकर फॅमिलीचं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या आजोबाचं, माझ्या आईवडिलांचं, माझ्या काकाकाकूंचं, सगळ्यांचं, माझ्या बहिणींचं, माझ्या लहान लहान मुलं आहेत त्यांचं नाव वाढवल्याबद्दल मी त्याचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि मुंबई पोलीस झाल्याबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सागरदाचे अभिनंदन, तो मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल. पोलीस बनायला किती मेहनत लागते, काय लागते सर्व बघितलं मी जवळून. आता किती ग्राउंड लागतं, किती गोळा लागतो, त्याने किती केलं आहे, काय केलं ते मला माहिती आहे. त्याचे मित्र माझे मित्र आहेत, ते सांगतात कसा करतो काय करतो.
बस त्याने रोशनचे नाव रोशन केले म्हणून तुला धन्यवाद म्हटलं. असं तू पुढं असं काम करता का? आमची मुलं बोलून दाखवत आम्ही करून दाखवतो म्हणजे शो नाही करत शिकायलाच करतात एकदम शो नाही केलं डायरेक्ट शिकायला. आणि त्याबद्दल आम्हाला खूपच प्राऊड फील होत आहे आणि काकापुढे आम्हाला खूपच मोठं मोटिवेशन मोठं होऊन आम्ही पण काहीतरी करून दाखवू. यामुळे आम्हाला काकाकडनं काही शिकवण भेटली. दुसरी गोष्ट माझा सागर दादा मुंबई पोलीस झाला मला लई अभिमान आहे. या जागेवर देखील मोठे पप्पा आणि मोठा भाऊ राहिला असतं लई त्यांना आनंद झाला. परिवारला परिवारमध्ये पहिले पोलीस दिलीप चव्हाण ते भाचे लागतात. खूप आनंद झाला त्यावेळेस. त्यावेळेला तर काही कळत पण नाही होतं जेव्हा ते पोलीस झाले ते. दुसरा नंबर भाऊ माझा आत्माराम सोनवणे, त्यांनी पण नाव रोशन केलं. सोनवण्यांचं नाव त्यांनी पण रोशन केलं. आणि एक हे माझं बाळ, यांनी तर इतका आनंद दिला की त्या गंगनाथ मावत मी इतका आनंद दिला. बस एवढं सांगू. रडू नका. माझ्या बाळाचं किती मेहनत होती मलाच माहिती आहे. माझ्या सासऱ्याचं आणि माझ्या बापाचं नाव रोशन केलं माझ्या बाळानं, मला तेच गर्व आहे. पहिली गोष्ट तर एक माझ्या मुलांना माझी इच्छा पूर्ण झाली. आणि त्याच्यानंतर माझ्या परिवाराला एवढा उत्साह दिला, एवढी प्रेरणा दिली, माझा परिवार एवढा खुशीत केला त्यानं. पहिल्यांदा मला अशी खुशी वाटते आहे की माझ्या लेकानं पुऱ्या परिवाराला एवढी खुशी दिली. प्रथम आमच्या कुटुंबामध्ये एक मुलाने जो तरक्की केली म्हणजे उन्नती केली त्याबद्दल त्याला मी आभारी करतो आणि माझ्या मनापासून त्याला आशीर्वाद देतो. कारण आमच्यामध्ये गोपाल समाजाच्या त्याच्यामध्ये हटकर समाज, त्याच्यामध्ये भिलूबुवाची खानदान, त्यामध्ये आमचे सर्व मोलमजुरी करून करून लहानचे मोठे झाले. त्यात तरक्की केली. पहिले मी पत्रकारी केली, पत्रकारीतून मग मुलाला पत्रकारी शिकवली, त्यांनी तरक्की केली. आज माझ्या भावाचा मुलगा आज पोलीसमध्ये झाला की मला एवढी खुशी आहे की हटकर समाजाचं आज त्यांनी नाव केलं. आमच्या समाजामध्ये प्रथम पोलीस झाला आमच्या घरामध्ये, ही खुशीची गोष्ट आहे. माझा पोरगा पोलीस झाला, मला लय मोठा अभिमान आहे. मेहनत केली मेहनत केली मेहनत केली मेहनत केली. पाठी जाऊ नका. जसं माझ्या साडेचारी केलं तसं तुम्ही करा. हे बंधन करण अर्जुन आज आमचा हटकर सागर हटकर पोलीस झालाय. आयुष्याबद्दल भारी वाटतंय. सागरने खरंच खूप मेहनत केली बिचारीने. सकाळी सकाळी जायचं धावत धावत लायब्ररीत जायचं बाई. लायब्ररीत जायचं, आजारी पडायचा, चक्कर यायचे. आजारी पडले की सुद्धा भाई माझा भाऊ पद्धती पोलीस झाला. भाऊया शपथ भारी.